हो काय खूप टेंशनचं असेल ना तेव्हा? हाँ, भरपूर टेंशन तर होतं. फिर कैसे किया? नहीं, फिर हमने काफ़ी मतलब जब हमारी बातचीत होती थी तो हमने बोला कि जैसे आप अकेले फादर मदर के एक अकेली लड़की हो, उसी तरह हमारी भी एक सिस्टर है, तो उनके भी दिमाग में ये रहता है कि धूमधाम से शादी करें और कुछ ऐसी बातें नहीं हो जाए कि मतलब हमारी सिस्टर की शादी में तो प्रॉब्लम आ जाए, क्योंकि वो लोग बहुत छानबीन करते हैं हमारे इलाके में कि इनका कौन है, इनका कौन है, मतलब काफ़ी अंदर तक जाते हैं। इनके रूट जो होते हैं, रिलेशन के रूट्स होते हैं, तो इसके लिए मैं चुपचाप शांत था। मैं बोला कि पहले मेरी सिस्टर की शादी हो जाए, उसके बाद फिर हम देखेंगे कि क्या करना है। आणि मी ह्यांना आमच्या घरी असं अगोदर सांगितलं नव्हतं. जेव्हा मला असं वाटायला लागलं की हां हां माझ्यासाठी परफेक्ट आहे, तेव्हा मी माझ्या घरी माझ्या बाबांना असं सांगितलं की हा एकटाच इकडे राहतो, बिहारहून आला आहे, एकटाच राहतो आहे, इकडे ट्रेनिंग करतो आहे, जॉबला आहे आणि फॅमिलीला खूप मिस करायचा. मला तो म्हणायचा की तुम्ही कशी घरी राहतात, सगळे आई भाऊ बहिणी सगळे बरोबर आहेत, मी खूप मिस करतो माझ्या फॅमिलीला. पण मग तुमच्या घरी तणाव झाला? हां, मी आधी असं घरी सांगितलं, जसं तुम्हाला म्हणाले की हे एकटेच राहायचं आहे ना, तर मग मी आईला अगोदर सांगितलेलं. मग ह्यांना आम्ही ना असं गुढीपाडवा, दसरा, दिवाळी त्यावेळेला आम्ही त्याला घरी बोलवायचं, जेवायला आजूबाजूच्यांना अंदाज आला होता की भविष्यात लग्न? माझ्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना माहिती होतं, कारण ह्यांनी मला भरपूर गिफ्ट द्यायचे, चॉकलेट्स द्यायचे, नेहमी येऊन माझ्या डिपार्टमेंटमध्ये बसायचे. तर माझ्या सगळ्या गोष्टी जे जे मार्ग आहेत ते सगळे त्यांनी केले आणि सगळ्यांना कळून आलेलं. फक्त आम्ही घाबरत होतो की होणार आहे की नाही पुढे. पण मला डिपार्टमेंटमधले बोलले की नाही, खूप चांगला मुलगा आहे तो, तू कर, होईल सगळं व्यवस्थित, एक रिस्पॉन्सिबल, एक प्युअर परफेक्ट जेंटलमॅन आहे तो, तर तू कर, तू घरी समजव, ते समजतील. आणि घरी म्हणजे बाबांना पण कळून आलं की हा चांगला आहे. हां, पण त्यांना असं कधी वाटलं नाही की मी असं काही करेन, म्हणजे हां चांगला आहे, बोलवत जा कधी असं. आणि ते पण स्वतःहून त्यांना बोलवायचे फेस्टिवलच्या वेळेला. मग असंच आहे, तेव्हा त्यांनी रक्षाबंधनला पण सांगितलं की बोलाव त्याला रक्षाबंधनला. तर मी बोलावलं आणि ह्याच्या बहिणीने राखी पाठवलेली, तर ती मी त्याला बांधली आणि त्याला जाता आम्ही भाऊ बहिणी आहे. हां, कारण घरी हे सगळं माहीत नव्हतं की आम्ही पिक्चरला जातो, म्हणजे असं होणार नाही होणार त्याचा अंदाज आम्हाला नव्हता ना पुढचा. म्हणून राखी पण मी बांधली त्यांना आणि सांगितलं की म्हणजे ह्याला कळू दे की हा पण भावना, तू माझी सुरक्षा कर अशी. हां, म्हणजे हा पण मला असं प्रपोज करत नव्हता. मला पण त्यावेळेला माहिती नव्हतं की ह्याच्या मनात आहे ना नक्की, हे सगळं दाखवतोय, फिरायला घेऊन जातोय, पण स्वतः तोंडाने सांगत नाहीये की हा बाबा मला तू आवडतोय, मला तू आवडते म्हणून. हां, तुम्ही का नाही सांगितलं? मला पण असंच होतं, घरी अलाव करतील की नाही, आणि मी सांगितलं आहे ना, आणि नंतर माझ्याच घरातून जर नाही म्हटलं त्यांनी तर मग मी काय करणार. पण मग फायनली कोणी कोणाला प्रपोज केलं? मग मी त्यांना असं 2-1.5 वर्ष होऊन गेली. मग मी म्हटलं हां, पिक्चर कंटाळा, म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी सॅटर्डे आम्हाला हाफ डे नेव्हीमध्ये असल्यामुळे त्याच्यानंतर आमचं नेहमी प्लॅन असायचं की सॅटर्डेला भेटायचं, पिक्चरला जायचं, बाहेर खायचं सगळं. नंतर मग मी म्हटलं आता खूप वेळ गेला आहे, 1.5 वर्ष झाली आहे, तू असं त्यांनी काही मला विचारलं नाही, म्हणून मी म्हटलं तुझ्या मनात काय आहे का, आधी मला ते. मगाशी यांच्याकडनं आपण खूप काही ऐकलं, हो की नाही? आता तुमच्याकडून ऐकायचं आहे. तुम्ही सुरुवात करा, कारण तेव्हा पुढाकार तुम्ही घेतला थोडासा. म्हणजे या दोघांच्या पाठी कोण उभं राहणार किंवा कोण आपल्याला आधार देऊ शकतं, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तुम्ही पटकन त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा खूप जणांचं वाईट पण सुद्धा घ्यावं लागलं असेल प्रसंगी. काय होता तो अनुभव? तुम्ही म्हणता ते खरं आहे की त्यावेळेला तिच्या आई वडिलांना समजावणं हे फार कठीण होतं. माझ्या आईचा जरी आधी विरोध होता तरी पण नंतर तिने होकार दिला होता, कारण त्यांनी हट्टच केला होता त्याप्रमाणे. म्हणून मग आम्ही सगळेच तयार झालो. पण तिच्या आईवडिलांना कसं समजवायचं ही जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर मात्र मला थोडं म्हणजे असं मनाला हे झालं की कसं काय मी जाऊन त्यांना, मी पण एक मुलगीच आहे, दुसऱ्या घरी जरी गेले असले तरी पण मी सुद्धा मुलगी आहे, त्यामुळे मुलीचं दुःख दुसऱ्या घरी जाण्याचं हे त्यांना कसं सहन होईल, आणि ते सुद्धा त्यांची परवानगी नसताना, आणि हे डोक्यात असताना त्यांना समजवणं फारच मला कठीण गेलं होतं त्यावेळेस. बाबा आशीर्वाद द्या. 33 વર્ષ પહેલાં જો ટાઈમ, એટલે લગભગ 25 વર્ષ પહેલાં તો બહુ ફરક હો પાંચે સમાજ જો અને બે સમાજ જો એમાં બહુ ફરક નહીં. મુંબઈમાં હતું હતા તે બધા ફરક નહીં, તો પહેલાં બહુ ફરક હો. અને એન ટાઈમ તે પહેલાં તો વિરોધ કર્યો જો કે અસી કે તો કે સંમતિ નડ્યું,
પછી એના ભાભે બી સમજ નવા શરૂઆત में પણ જ્યારે એ મક્કમતા મૂકી છે કે અસંખ્ય લગ્ન કર્યા છે તે પછી જો ઠીક है સમજાયો ઘટ વખત ન સમજાય તે પછી કે કર્યા છે તે પછી કે છૂટ દેની ઓકે जी तो फावे કરી શકે અને जी तो કંઈ એ અસંખ્ય મંજूर रखू अशी मंजूर रखू कोण ही पण विचार करू. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की आता कसं वाटतंय जावयाबद्दल काय सांगाल? आता एकदम मोर दॅन सफिशियंट. काय काय चेहऱ्यावर हसू आलंय. माझी काय choice झालं? होती ती. हा? माझी चॉईस होती. आता माझी चॉईस होती पण पॅरापेटवर उडी मारायची तेव्हा. त्याचबरोबर आता या खेळात यांचा अभिनय घरातले कसे ओळखतात ते बघूया. घ्या. व्हेरी गुड. हिंदी सिनेमाच्या नावाचा अभिनय करणार आहेत तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. असं तेव्हा त्यांना सांगितलं होतं. झी मराठीकडून ही भेट असते. थँक्यू. आता गाणं कुठलं येतंय बघूया. हिंदी येतं की मराठी येतं? बोलू नका, हा फक्त ऍक्टिंग करा. मनातलं गाणं आलंय, मनातलं. हा? हिंदी गाणं. हा. गाणं म्हणा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. पुढची चिठ्ठी. मराठी म्हण आहे. हा, तुम्हाला कळलंय? थांबा, ते करतायत अभिनय. बोलू नका. झी मराठीकडून ही घ्यावी. थँक्यू. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनय. थँक्यू. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. त्यांना ना राग खूप अनावर होतो. त्यांना तर आधी सहसा राग येत नाही, पण जर आला ना, बापरे, अनावर म्हणजे मला भीती वाटते त्या रागाची. कमी तो करा. त्यांनी पूर्णपणे घालवावा. कमी पण नका करायला सांगू. घालवायला सांगू. आता कसं करू आता? नाही, पूर्ण राग. काय हो? हा, आणि ते मला सांगा, ते जेव्हा उडी मारून पॅरापेटवर गेले होते बघा, तेव्हा पण असेच रागवायचे? तेव्हा नाही ना? तेव्हा नाही. 33 वर्षात काय असं झालं हो तुमचं? रागावर नियंत्रण ठेवा. हा, दुसरी अपेक्षा. ते सोसायटीमध्ये कार्यरत आता जास्त ॲक्टिव्ह आहेत. तर रात्री पण ना 2, 2:30, 3 वाजता वगैरे कम्प्युटरवर त्यांचं काम चालू असतं. अरे बाप. मी म्हणते काय तुम्हाला करायचंय, रात्री झोपा ना. कम्प्युटरवर ते सगळं कागदपत्र ते टाईप करणं, सगळं करणं डिवोटेडली अगदी. खूप काम करतात, खूप काम. तर ते रात्री जागरण करून नाही करायचं असं मला म्हणायचं. दिवसा करा. करा तुम्ही. काय हो, कधी कमी होणार? हे तुमच्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतंय सगळं. हे जर कमी केलं असतं तर आलीच ती काही. मी म्हणजे ना तक्राराची वही असते ना पूर्वी, नाक्यावर असायची. हे बघा, त्यांना सांगून दमले तर ते काय ऐकत नाही. मग तुम्ही तुमच्याकडून सांगितलं आणि ऐकलं तर माझं नशीब ना. आता जर नाही ना कमी झालं. तिसरी अपेक्षा. असंच प्रेम करत राहावं कोणावर? माझ्यावर. हे बोला ना. लग्नानंतर दुधी झाली लौकी आणि बटाटा झाला आलू. मी आहे मोगली आणि कीर्ती माझा भालू. से पता नहीं ऐसा होता था कि सामने से आके बात करने नहीं होता था, वरना मैं किसी से भी बात कर लेता हूँ. कारण ती कॉलेजमधली कर्तृत्व माहिती होती.